तर मित्रांनो आता आपण नरेश्वर टेम्पलच्या पायथ्याला पोहोचलोय आणि हे असं खुली जमीन आहे इथं. हे मसरं वगैरे हिंडायला आल्यात आणि ही मित्रमंडळी आपली पुढे गाडी घेऊन चालल्यात बाईकवरून. तर मित्रांनो आता आपण नरेश टेम्पलकडे चाललो आहे. ग्वाल्हेरमधून फक्त 22, 23, 25 किलोमीटरच्या आसपास हे नरेश टेम्पल आहे आणि मी आणि माझे मित्र हे टेम्पल फिरायसाठी आता आलो आहे. दुपारचे 3 वाजले आणि ही आपली मित्रमंडळी पुढे चालल्यात. पण या लोकेशनवरून काय कळेन झालं एक्झॅक्ट मंदिर कुठं आहे. तर जी वाट दिसते त्या वाटेवरून चाललोय आपण. बघूयात काय होते पुढं. त्याहून मंदिराकडे येत असताना वाटेत एक आपल्याला हे दिसले अशी मूर्तिकाम केलेले इथं काहीतरी दिसतात जुन्या अवशेष, पण ते तुटलेले दिसतात जरा म्हणजे भरपूरच सगळं उद्ध्वस्त झालेलं दिसते. चांगली निगा राखलेली नाही या प्राचीन काळाच्या स्थळाची. तर आता मेन मंदिराकडे जाऊयात आपण. तर मित्रांनो आपण त्या मंदिराजवळ पोहोचलोय आणि हे 7व्या शतकातलं मंदिर आहे. 7व्या-8व्या शतकात बांधलेलं हे मंदिर आहे. त्याचे अवशेष पडलेले दिसतात. पूर्ण बांधकाम पडले. इथलं मोठं झाड आहे पिंपळाचं. हे आपले मित्र लोक फोटोशूटचं काम चालू आहे. मस्त खतरनाक एक नंबर. आता पण मजबूत असं बांधकाम आहे. फक्त निगा चांगली राखली नाही त्यामुळे थोडस पडझड झालं. हे आपल्या अण्णा. हाय हाय. हे हा. तर इथलं एक वैशिष्ट्य मी आज वाचलेलं. तर ती वैशिष्ट्य असं आहे की जी ही पिंड आहे ही शंकराची पिंड अशा ठिकाणी आहे जेवढं झऱ्याचं पाणी जाते ते ह्या पिंडीला स्पर्श करून जाते. जवळच एक तळ आहे छोटंसं. त्या तळ्यात ह्या डोंगरावरचे जेवढे पण झरे जातात ते झरे ह्या पिंडीला टच करून पाणी त्यांचं झऱ्यातून जाते. ब्लॉक चालू आहे ना. मला घेणार ना मित्रांनो, तुम्ही तर माझे सबस्क्रायबर आहे. तर या ठिकाणावरून आपण आलोत आणि ह्याच्या खालून इकडे वर आलो आणि ही मंदिराची वास्तू आहे. 8व्या शतकात बांधलेलं हे मंदिर आज पण याची सुंदरता, ह्याचं नक्षीकाम जसंच्या तसं टिकून आहे. शंकराचं मंदिर, शंकराची पिंड आहे इथं. हा वरून येणारा एक छोटासा पाझर जो खाली सरळ तळ्याकडे जातोय. आणि हे अशी काहीतरी मी वाचलेली की जवळजवळ 23 मंदिर आहेत. अशी 23 मंदिरांचं कुळ. 23 मंदिरं एकत्र ठिकाणी या ठिकाणी बांधलेले आहेत. हे बजरंगबली आपले, हे आपले डांबेभाऊ. इकडे एक मंदिर, इकडे एक मंदिर बैठने के लिए. हे त्याच्या आतमध्ये मूर्ती वगैरे काय नाही आहे. आपण ज्या खाली मगाशी पाहिलेल्या त्या कदाचित इथल्या लोकांनीच त्या मूर्त्या वगैरे इथून घेऊन गेलेत आणि तिथं टाकून दिलेत असं वाटते. या मंदिराचं एक चेहरे वगैरे या मंदिर पूर्ण हे झालेत. वेगळाच पद्धतीचा दगड यामध्ये वापरलाय. ते एक पिंड, ही एक आता ह्या पायऱ्याने आपण वर आलोय आणि वर पण काही मंदिर आहेत. तसं मी विकिपीडियावर वाचलेलं की टोटल अशी 45 मंदिरं होती. त्यामधली 20 मंदिरं डिस्ट्रॉय झालेत. म्हणजे 8व्या शतकात बांधलेलं राजे आले असतील, शत्रू आले असतील, शत्रूंनी मोडून टाकली आणि फक्त आता 25 ते 23 मंदिरं राहिले. ते 23 मंदिरांचा समूह राहिला इथं. चढ उतारावर तुम्हाला दिसतील अशी मंदिर. अजिंठा वेरूळचं जसं बांधकाम आहे म्हणजे वरून दगडात कोरलेलं तशा टाईपचं हे बांधकाम दिसतंय. या वरून डोंगरात कोरत 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 हे असं हे खालीपर्यंत गेलेलं आहे बांधकाम. हा बघा एक पूर्ण दगडाचा ब्रिज इथं तयार केला आहे तिकडून इकडे येण्यासाठी. आणि ही कळस आहे का मंदिराचं कळस आहे. मित्रांनो हे बघा एक छोटंसं वरून पाझर येतं. ते पाझराचं पाणी साठवण्यासाठी एक छोटंसं डबकं पाडलं. तर हे पाझराचं पाणी ह्या
इकडून येते तर पाहूया आतमध्ये काय आहे. हा पाझर येतोय वरून हळूहळू पाझर आणि वाट बंद आहे इकडे. चलो चलो ऊपर चलते हैं. ये दुर्गे माताचं मंदिर. जय दुर्गे माता. आता मित्रांनो आपण इथे एक वर छोटंसं तळ आहे त्या तळ्याजवळ आलोय. खाली जे पाणी पाझरतंय ते ह्या तळ्याचं पाझरतंय. ते एक मस्त असे छोटंसं पिंपळाचं झाड आहे आणि ही तळं हे शिवलिंग महादेवाची पिंड आणि इथं काही मंदिरं 2-3 मंदिरं ह्या साईडला आहेत 2-3 मंदिरं त्या साईडला आहेत. ती जशी 3 मंदिरं तिथं दिसत आहेत तशीच मंदिरं ही होळीने इथं होती पण इथली मोडलेली आहेत मंदिरं. त्यांचा फक्त पाया हा राहिला आहे आणि काय काय मंदिरातल्या मूर्तींचे छोटे मोठे अवशेष ते इथं राहिलेले आहेत. त्या दिशेला तिथे एक मंदिर दिसतंय. त्या ठिकाणी 2 मंदिरं आहेत आणि हे बुकमध्ये असं हे तळ सुंदर असं. ओम नमः शिवाय 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 ओम नमः शिवाय.